नमस्कार, मी अजित चव्हाण. रोकठोकमध्ये आपलं स्वागत. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्षाच्या संघ शिक्षा वर्गाच्या समारोप कार्यक्रमाला भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी नागपूरमधल्या रेशीमबाग मैदानावरती उपस्थित होते. आज संघाला बौद्धिक देताना भारत विविधतेने नटलेला असला तरी देखील या देशाची राज्यघटना मात्र एक आहे. वसुधैव कुटुंबकम हा भारताच्या विचाराचा पाया आहे. धर्मनिरपेक्षता हा खरा भारताचा धर्म आहे. भेदभाव केला तर देशाला धोका आहे, अशा पद्धतीचे बौद्धिक आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांना प्रणव मुखर्जींनी यावेळी दिलं. प्रणवदा या कार्यक्रमाला येणार म्हणून या कार्यक्रमाची संबंध देशभरामध्ये मोठी चर्चा होती. प्रणव मुखर्जी या कार्यक्रमाला आले, त्यांच्यावरती या कार्यक्रमाला ते येणार म्हणून काही ठिकाणाहून टीका देखील झाली. काँग्रेस पक्षाची अधिकृत प्रतिक्रिया नसली तरी देखील काँग्रेस पक्षातल्या काही प्रवाहांनी मुखर्जींच्यावरती टीका केली. ज्यांचं वय मुखर्जींच्या राजकारणातल्या अनुभवा इतकं आहे ती मंडळी तावातावानं बोलत होती. आज मात्र प्रणवदांनी या कार्यक्रमानंतर सगळ्यांचीच तोंड गप्प केली आहेत. देशामध्ये अशा पद्धतीच्या व्यक्तिमत्वांची किती गरज आहे हे आपल्या वागण्यातून आज प्रणव मुखर्जी यांनी दाखवून दिला. या निमित्तानं त्यांनी या विषयावरती बोलणाऱ्या मंडळींचा देखील आणि बौद्धिकातून देखील काय नेमका संदेश दिलेला आहे याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आजच्या रोकठोकमध्ये. मुखर्जींचं संघ भारत. आणि या चर्चेमध्ये माझ्याबरोबर आता आहेत स्टुडिओमध्ये आपल्या काँग्रेस पक्षाचे नेते, आमदार आणि प्रवक्ते भाई जगताप. भाई, आपलं स्वागत आहे चर्चेमध्ये. माझ्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत प्रणव बोंदे. प्रणव, विश्व संवाद केंद्र जे आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं, त्या विश्व संवाद केंद्राचे संपादक आहेत आणि संघाचे कार्यकर्ते आहेत. प्रणव, मनपूर्वक स्वागत आहे चर्चेमध्ये आपलं. धन्यवाद. माझ्याबरोबर भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आणि आमदार अतुल भातखळकर आहेत. अतुल भातखळकर, मी सर्वप्रथम तुमच्याकडे येतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक मोठी उंची व्यक्तिमत्वांची कशी असते हे दिसलं का? आपण याबद्दल बोलणार आहोत, पण प्रणव मुखर्जींच्या काही प्रतिक्रिया सुरुवातीला आपण ऐकूयात. मी माझ्या सहकाऱ्यांना विनंती करतो की प्रणवदांच्या भाषणातले काही अंश आपण सुरुवातीला ऐकूयात आणि मग चर्चेकडे वळूयात. डॉक्टर प्रणव मुखर्जी साहब से हम परिचित हुए. सारा देश पहले से ही जानता है. अत्यंत समृद्ध, ज्ञान समृद्ध, अनुभव समृद्ध ऐसा एक आदरणीय व्यक्तित्व हमारे पास है और ऐसे सज्जनों से पाथेय ग्रहण करने का लाभ हमको मिल रहा है, उसके लिए हम उनके कृतज्ञ हैं. हमने सहज रूप से उनको आमंत्रण दिया. उन्होंने हमारे हृदय का स्नेह पहचान कर सम्मति दी और वहाँ यहाँ उपस्थित है. एक सहज स्वाभाविक बात है. उनको कैसे बुलाया और वो क्यों जा रहे हैं, ये चर्चा निरर्थक है. संघ संघ है. डॉक्टर प्रणव मुखर्जी है और रहेंगे. संघ के संस्थापक डॉक्टर हेडगेवार इन सभी कार्यों के सक्रिय कार्यकर्ता थे, क्योंकि उनके अपने जीवन में उनको अपने लिए करने की कोई इच्छा आकांक्षा नहीं थी. वो सब कार्यों में रहे. कांग्रेस के आंदोलनों में 2 बार कारावास भुगता. कांग्रेस के यहां पर कार्यकर्ता भी रहे. अग्रगण्य क्रांतिकारकों के साथ क्रांतिकारकों की योजना बनाई, उसके क्रियान्वयन में भाग लिया. समाज सुधार के काम में सुधारकों के साथ रहे. अपने धर्म संस्कृति के संरक्षण में संत महात्माओं के साथ भी रहे. और ये सारा करते समय उनका अपना चिंतन भी चला और इन महापुरुषों के अनुभव चिंतन का भी परामर्श उनको मिला. सरसंघचालकांची या कार्यक्रमामधल्या भाषणातले काही अंश आपण ऐकले. आता प्रणव मुखर्जींचे काही अंश आपण ऐकूयात आणि मग चर्चेला सुरुवात करूया.
We, the people of India, gave to ourselves a sovereign democratic republic to secure for all its citizens justice, liberty, and equality. We undertook to promote among all citizens fraternity, the dignity of the individual, and the unity of the nation. These ideals became the lodestar of the modern Indian states. Democracy became our most precious guide towards peace and regeneration from the swamp of poverty which was created by 190 years colonial rule by Britain. For us, democracy is not a gift but a sacred trust. The Indian Constitution, consisting of 395 articles and 12 schedules, is not an instrument for administration, a legal document, but a Magna Carta of socio-economic transformation of the country. It represents the hopes and aspirations of billions plus people in India. अतुल भातखळकर, मी आपल्याकडे येतो. दोन मोठ्या माणसांनी कसं वागावं हे देशाला दाखवून दिलं. नाही 100%. आणि यातला संघाच्या पुरता विषय बोलायचा तर मुळामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ही वर्षानुवर्षाची पद्धत आहे की तृतीय वर्षाच्या वर्गाचा समारोप असेल किंवा दसऱ्याच्या संचलनाचा प्रगट कार्यक्रम असेल, या विशेषतः या दोन्ही कार्यक्रमाच्या वेळेला समाजातले नामवंत, समाजातले प्रतिष्ठित नागरिक जे कुठल्याही विचारसरणीचे असले तरी त्यांना संघ वर्षानुवर्ष प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाला बोलवतो. त्यांचे विचार समाजातल्या त्या वेळच्या परिस्थितीविषयी, देशाविषयीचे, संघाविषयीचे, संघाचे स्वयंसेवक, संघाचे अधिकारी ऐकून घेतात. कारण संघाचा हा समरस्तेवर विश्वास आहे, संघाचा चर्चेवर विश्वास आहे. संघामध्ये आम्ही हे लहानपणापासून शिकलो आहेत की वैचारिक मतभिन्नता असू शकते पण वैचारिक शत्रुत्व असू शकत नाही. आणि म्हणून आपण अटलजींचं ते फेमस वाक्य कदाचित ऐकलं असेल की अटलजींना एका पत्रकाराने असं विचारलं की या देशातला तुमचा सर्वात मोठा राजकीय शत्रू कोण आहे. अटलजींनी उत्तर दिलं, या देशामध्ये आमचा शत्रू कोणीही नाही, आमचे राजकीय विरोधक आहेत. आणि त्यामुळे ही आमची संस्कृती आहे, जी भारतीय संस्कृती आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की संघाने आज प्रणवदादांना या ठिकाणी बोलवलं, त्यांचे विचार संघाच्या स्वयंसेवकांनी शांतपणे ऐकून घेतले. मला वाटतं संघाच्या परंपरेला शोभेल अशा प्रकारचं वर्तन संघ वर्षानुवर्ष करत आलेला आहे. आणि प्रणवदादांनी सुद्धा या निमंत्रणाचा खुल्या मनाने स्वीकार केला आणि त्यांची जी काही मतं आहेत ती मतं आज त्यांनी संघ स्वयंसेवकांसमोर आणि त्यांच्या माध्यमातून देशासमोर व्यक्त केली. मला वाटतं खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृतीचा वादे वादे जायते तत्वबोधा हा जो विचार आहे, हा विचार आजच्या कार्यक्रमातून खऱ्या अर्थाने पुढे गेलाय असं मला वाटतंय. भाई, दोन मोठ्या माणसांनी कसं वागावं हे आज देशाला दाखवून दिलं. विशेषतः सर्व क्षेत्रामध्ये आज ज्या पद्धतीनं टोकाचा विरोध एकमेकाला केला जातो, एकमेकाचे विचार ऐकून न घेण्याच्या संदर्भामधला अत्यंत पराकोटीचा आक्रमकपणा दाखवला जातो, अशा वेळी आपल्या विरोधी विचाराच्या व्यक्तिमत्वाला सन्मानानं बोलावणं आणि त्याचा अत्यंत सन्मानानं ऐकून घेणं आणि प्रणवदांनी देखील अत्यंत परखडपणे आपली मतं संघाच्या व्यासपीठावरून मांडणं, काय याच्याबद्दल प्रतिक्रिया आपली? नाही अजित, आपल्याला एक गोष्ट सांगतो. आपल्याच स्टुडिओमध्ये जेव्हा हा विषय सुरू झाला त्यावेळेला अतुलजी नव्हते, पण मला वाटतं मधू चव्हाण होते. इथेच होतो आम्ही दोघे. आणि त्यावेळेला मी माझं मत मांडताना मी हे म्हटलं होतं की असं कुठेही आपले विचार कोणालाही व्यक्त करायला हे आहे, मुभाच आहे आणि ते आपल्या घटनेनेच दिलेली आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल काही वाईट वाटणार नाही. मी माझं मत सांगितलं होतं, कारण काँग्रेसने ह्याच्यात अधिकृत स्वतःचं मत कधीही दिलेलं नव्हतं. ठीक आहे, प्रत्येकाने ज्यांना ज्यांना वाटलं त्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने सांगितलं. मी माझं त्यावेळेला मत सांगितलं होतं. आणि म्हणून मोहन भागवतांनी सुद्धा त्यांना बोलवणं, म्हणजे जे काय हे चालले होते सगळे की मोहन भागवतांनी बोलवलंय अमुक तमुक, तर त्या सगळ्यावर मात करून एक विचाराची उंची काय असू शकते, देश म्हणाल्याच्या नंतर, राष्ट्र म्हणाल्याच्या नंतर आपल्या वैयक्तिक गोष्टी बाजूला ठेवून देश हा याच्यावर ज्याला सर्वोपरी समजून जे विचार हवे देशाला
ते विचार पाहायला मिळाले. देशाला विचार नक्की कुठले हवेत? नाही ते त्यांनी सांगितलं. म्हणजे त्यांनी रेफरन्स देताना नुसतं ते स्वतःचे विचार नव्हे, त्यांनी सगळे रेफरन्सेस दिले. 1885 सालापासून 1895 साली जे सुरेंद्र मुखर्जींचं जे भाषण आहे त्याचा त्यांनी उल्लेख केला. त्यांनी नेहरूजींचा उल्लेख केला, त्यांनी टिळकांचा उल्लेख केला, त्यांनी सरदार पटेलांचा उल्लेख केला. आणि हे करत असताना त्यांनी काही गोष्टीची जाणसुद्धा करून दिली. म्हणजे त्यांनी जाण करून दिली म्हणजे कोणाला तरी काही तरी सुनवलं असं माझा अजिबात समज नाही. पण हो की एकंदरीत त्या सगळ्या गोष्टी सांगत असताना या देशाची घटना हाच या देशाचा धर्म आहे, याच्या व्यतिरिक्त कुठचा धर्म, एक धर्म आणि एक भाषा हा देश चालूच शकत नाही, हे परखडपणे ते पूर्वी सांगत होते, आजही सांगितलं. आणि त्यामुळे त्या बाबतीमध्ये खरं तर एक वाक्य फार आपण छान बोललात तुम्ही अजित, की त्यांचा अनुभव एवढं माझं वयसुद्धा नसेल. आणि मी भाग्यवान आहे की मी इंटकचा जेव्हा मी याचा जनरल सेक्रेटरी होतो आमच्या देशव्यापी संघटनेचा, आणि मला ती संधी मिळाली की अनेक वेळेला त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट, कारण ते प्रमुख होते आमच्याकडे, जे याचे जे प्रमुख असतात वेगळ्या वेगळ्या सेलचे ते प्रमुख होते. आणि अनेक वेळेला मला ती संधी मिळाली. आणि इथे मुंबईत सुद्धा आल्याच्या नंतर आमचे काही मित्र आहेत त्यांच्या अनेक कार्यक्रमाला ते आले. आणि मला हे फार, म्हणून त्या आधारावरच मी त्या दिवशी म्हणालो होतो ज्या वेळेला खूप गजब चालला होता पूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये रादर, मी म्हटलं मला असं वाटतंय की प्रणबदास का आणखीन कोणी कुठल्याही व्यासपीठावर जाऊन आपली मतं मांडायला कसलीही ही नसावी, बंधनं नसावी. याला अनेक कंगोरे आहेत भाई, आणि त्याच्यावरती पण आपण बोलूयात. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे जातो. प्रणब, या सगळ्यामध्ये एक गोष्ट आहे की प्रणबदांच्या ज्या कन्या आहेत त्या आज म्हणाल्या की आपण तिथे जाणं काही गैर नाही आहे, पण काही दिवसांनी आयदर काही वर्षांनी फोटो फक्त दाखवला जाईल, आपण काय बोललात ते सगळं खोडून टाकलं जाईल किंवा ते सगळं दाबलं जाईल. संघविरोधक कायम आरोप करतात की संभ्रम निर्माण करणं आणि कुजबूज घडवून आणणं ही संघाची वैशिष्ट्य आहेत. तर ज्या मंडळींचा विरोध होता आता त्यांचं पवित्र असं आहे की कदाचित फक्त प्रणोदांचा पुढं फोटो ठेवला जाईल, ते काय म्हणाले ते मात्र दडपलं जाईल, असं घडणार नाही ना, ही भीती आता कार्यक्रमात नंतर आहे. त्याला काय उत्तर? यासाठी मला महात्मा गांधींचं एक वाक्य उद्धृत करायला आवडेल. महात्मा गांधी नेहमी म्हणायचे की व्यक्ती मरते, विचार नाही. पण तो दडपला जाईल, जी भीती आहे त्याला उत्तर काय? आणि विचार हा कधीच दडपला जाऊ शकत नाही, कारण विचार हे एक तेज असतं. त्यामुळे ज्या पक्षाच्या शर्मिष्ठा मुखर्जी या नेत्या आहेत किंवा कार्यकर्त्या आहेत त्यांनी महात्मा गांधींचे विचार जरूर वाचले पाहिजेत. 2, संघ अमकं करेल, संघ तमकं करेल, याहीपेक्षा आपले विचार हे प्रगटपणे कसे मांडावेत हे प्रत्येकाच्या हातात आहे, त्याला ते स्वातंत्र्य आहे आणि या लोकशाहीने ते दिलेलं आहे. आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्यच हे होतं की आपल्याला जो संवाद घडवायचा आहे, 2 विचारांमधला हा संवाद आहे, 2 व्यक्तींमधला, 2 संघटनांमधला संवाद नसून हा 2 विचारांमधला संवाद आहे. आणि अशा एका व्यक्तीने तो संवाद घडवलेला आहे की जी व्यक्ती आपल्या देशाची राष्ट्रपती म्हणजे राष्ट्राची प्रमुख राहिली आणि एका अर्थाने आज ती राष्ट्राची मार्गदर्शक आहे. ही व्यक्ती जेव्हा एखाद्या विशिष्ट व्यासपीठावरून बोलते तेव्हा केवळ त्या संघटनेच्या प्रतिनिधींना ती संबोधित करत नसते, तर संपूर्ण राष्ट्राला, राष्ट्रातल्या वेगवेगळ्या विचार प्रवाहांना सुद्धा ती संबोधित करत असते. याचं भान आपल्यापैकी प्रत्येकाने राखलं तर कदाचित अशी टीका टिप्पणी सहजपणे होणार नाही असं मला वाटतं. मला फक्त त्याच्यात भाई, मला सांगायची आहे, कारण प्रणव, याचं नाव प्रणव आहे, फार छान आहे. म्हणजे ते बंगालीमध्ये प्रणब असं म्हणतात, व हा ब उच्चारला जातो, त्यामुळे प्रणवचं RSSचा मीडिया प्रमुख आहे आणि मला आवडलं. म्हणजे आज तरुण पिढी अशा पद्धतीने जर विचार करते आहे तर त्याचं स्वागतच करायला हवं. देश सर्वोपरी मानून जर एखादी गोष्ट चुकीची असेल तर ती बाजूला सारून जर आपण प्रगतीच्या दृष्टीने, पण त्याने शर्मिष्ठाच्या बाबतीत बोलले त्याचे चुकीचं आहे ते सांगतो मी. शर्मिष्ठाने हे सांगत असताना आणखीन एक गोष्ट सांगितली, जर चुकून जर प्रणब जे ॲप्रिहेन्शन ज्याला म्हणतो, तुम्ही जे कार्यकर्त्यांच्या बाबतीत बोलता ते मुलीचंच सांगतोय. तिने असं म्हणाली की इफ गिवन अ चॉईस
मी राजकारण सोडेन पण काँग्रेसी विचार सोडणार नाही, हे तिचं ट्विटमध्ये आहे. त्यामुळे हाच विचार, ज्या विचारामध्ये ती वाढली जन्मली, तो विचार तिच्या रक्तामध्ये आहे ना, आणि तिने तो दाखवला ना. त्यामुळे तिने काय शिकावं यापेक्षा देशाने काय शिकावं, देशाने काय घ्यावं, कारण ते सांगत असताना प्रणबदाने अनेक गोष्टींचा उल्लेख केला. अलीकडेच आलेल्या 156-157 राष्ट्रामध्ये आपला जो हॅपीनेस इंडेक्स आहे तो कुठे आहे हाही त्यांनी केला. त्याबरोबर त्यांनी हेही सांगितलं द्वेषाचं आणि क्रौर्याचं हे जे आहे ते थांबवलं पाहिजे, शांतीकडे गेलं पाहिजे, हाही त्यांनी संदेश दिला. पण या सगळ्याच्या पलीकडे याची प्रचंड चर्चा झाली देशातल्या माध्यमांमध्ये. आज दुसरी कुठलीही बातमी मोठी नव्हती, ती हीच बातमी होती. या सगळ्यानं काँग्रेसचं काही नुकसान होणार आहे का, मला विचारायचं आपल्याला. पण मी अतुलजींकडे जाऊन येतो. अतुलजी, या सगळ्या आजच्या कार्यक्रमाच्या पाठीमागं काहीतरी नियोजन होतं अशी एक दबक्या आवाजातली कुजबूज आहे. प्रणब मुखर्जींना आत्ताच बोलवण्याचं काही टायमिंग होतं का? नाही, प्रणव कुमार मुखर्जी हे गेल्या दीड वर्षापासून या देशाच्या राष्ट्रपती पदावरनं ते निवृत्त झालेले आहेत. त्यामुळे आता एका अर्थाने ते अराजकीय अशा प्रकारची व्यक्ती आहे. आणि ते त्यांनी स्वतःही राष्ट्रपती पदावरनं पायउतार झाल्यानंतरच्या एका इंटरव्ह्यूमध्ये फार स्पष्ट केलं होतं. त्यामुळे मला असं वाटतं की एखादा मनुष्य जेव्हा एखाद्या राजकीय पक्षाचा जो आमच्या विचारांना विरोध कायम करत असतो, अशा पक्षाच्या नेत्याला बोलवणं, आम्ही जरी बोललो तरी ते आले नसते, हे उघडच आहे. आणि त्याच्यामुळे मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये ही वर्षानुवर्षीची पद्धत आहे. असं नाही आहे की आतापर्यंत आम्ही कधीच संघाच्या बाहेरच्या लोकांना बोलवत नव्हतो आणि यावेळेला प्रथम बोलवलंय. म्हणजे मी याच्यातली तुम्हाला अनेक उदाहरणं देऊ शकतो. आणि त्याच्यामुळे अगदी खरं आहे, पण आमच्या दृष्टीने यात कुठली नवीन गोष्ट घडली ज्या चर्चा आहेत त्या अनुषंगाने माझा थेट प्रश्न मुद्दा सांगतो. संघ हा नियोजनाकरता प्रसिद्ध आहे. संघाचं अत्यंत सूक्ष्म आणि दीर्घकालीन नियोजन असतं. या बोलावण्यात आणि येण्यात नक्की कुठंतरी काहीतरी नियोजन आहे अशी जी चर्चा आहे. थेट प्रश्न आपल्याला विचारतो, बंगालची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे सगळं घडलं का? मला असं वाटतं की हे मीडियाचं जे इंटरप्रिटेशन आहे ना, हे पूर्णतः वास्तवतेला सोडू नये. बंगालच्या निवडणुकीचा काय संबंध याच्याशी? प्रणब कुमार मुखर्जींना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून बोलवल्यामुळे त्याचा पश्चिम बंगालच्या भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक निकालावर कसा परिणाम होणार आहे? त्यामुळे ही वस्तुस्थिती नाही. मी तुम्हाला सांगतो, संघ ही एक राष्ट्रीय विचारांकरता काम करणारी संघटना आहे. आता जो तुम्ही मूळ प्रश्न विचारला होता तो त्यातला खरा आहे की काँग्रेसला यातून अडचण झाली आहे की नाही, तर काँग्रेसला अडचण झाली आहे. याचं कारण असं आहे की आज प्रणब कुमार मुखर्जींनी केवळ या ठिकाणी येऊन भाषण दिलं नाही, तर त्याच्या आधी त्यांनी हेडगेवार स्मृती भवनामध्ये जाऊन त्या ठिकाणी डॉक्टर हेडगेवारांना आदरांजली व्यक्त केली. आणि डॉक्टर हेडगेवार या देशाचे एक महान सुपुत्र आहेत अशा पद्धतीचा अभिप्राय त्या ठिकाणी नोंदवला. ते डॉक्टर हेडगेवार हे महान सुपुत्र आहेत की नाही, तर ते 100% आहेत. पण काँग्रेसने विशेषतः राहुल गांधींकडे नेतृत्व आल्यानंतर गेल्या काही वर्षापासून प्रत्येक विषयामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला टार्गेट करण्याची भूमिका घेतलेली आहे. मग गांधी आमचे, सावरकर तुमचे, इथपासून प्रत्येक भाषणात ते RSS वर टीका करतात इतक्या लेवलला की परवा तुतीपर्यंत या बौद्धिकातनं संघाचे का नाही उपटले असं जाणकारांचं म्हणणं आहे. त्याच्याबद्दल आपण काय म्हणाल? अनेक त्यांची जी वचनं होती भाषणामधली ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पथदर्शी होती. जी मी आपल्याला विचारतोय, संघाचे का नाही उपटले या आजच्या त्यांच्या बौद्धिकामध्ये प्रणोदांनी, असं जाणकारांचं म्हणणं आहे. नाही, आता हे जाणकार कोण मला याची कल्पना नाहीये. आणि मुळामध्ये जर कोणाला असं म्हणायचं असेल की संघाचे कान उपटले आणि यातून जर कोणाला काही समाधान मिळत असेल तर आमची त्याला काही ना असायचं काही कारण नाही. कारण मी सुरुवातीलाच म्हटलं की संघामध्ये आम्ही वैचारिक सहिष्णुता ही प्रत्यक्षात आणत असतो. त्यामुळे वर्षानुवर्ष
आमच्याकडे हा उपक्रम चालतो. मी स्वतः व्यक्तिशः संघाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये संघाच्या प्रमुख अतिथींनी संघावर केलेली टीका ही मी ऐकलेली आहे आणि त्यामुळे मला यात काही नवीन वाटत नाही. आजच्या कार्यक्रमापुरतं बोलायचं ठरवलं होतं. प्रणब कुमार मुखर्जींनी कुठेही संघावर टीका केली आहे असं मला वाटत नाही. संघ हा जो राहुल गांधींना वाटतोय किंवा काँग्रेसला जो वाटतोय तसा त्यांना संघ वाटला असता तर ते डॉक्टर हेडगेवारांच्या स्मृतीस्थळावर आलेच नसते, त्यांना आदरांजली व्यक्त केलीच नसती. आणि संघ ही राष्ट्रभक्तांची संघटना आहे आणि म्हणून तो पंडित नेहरूंनी 1963 सालच्या 26 जानेवारीच्या संचलनात संघाला त्यांचं 62च्या युद्धातलं कॉन्ट्रीब्युशन लक्षात घेऊन संघाला सहभागी होण्याची त्यांनी विनंती केली होती आणि संघ सहभागी झाला होता. आपल्याकडे येतो. आपला मुद्दा लक्षात आला. आपल्याकडे थोडासा वेळ थोडा कमी आहे. तुमचा मुद्दा लक्षात आला. फक्त भेदभाव केला जी प्रणवजी मिळतो आपल्याकडे. भेदभाव केला तर देशाला धोका आहे असं सांगत प्रणवदांनी त्या मंचावरून काँग्रेसचा विचार त्या ठिकाणी समतेचा मांडला. अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावरती तातडीनं काँग्रेस जनांच्या आल्या भाई. पण इथं प्रणवदांनी जाणं कुठंतरी काँग्रेसला याचं नुकसान होऊ शकतं का? नाही, अजिबात नाही. मी सुरुवातीलाच सांगितलं, मी माझंही मत सांगितलं आणि माझ्यासारख्या अनेक लोकांचं मत आहे. काही वेगळं सुद्धा असेल. मी फक्त तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जे अतुल भातखळकर जे म्हणतात आहेत त्यांनी काय सांगितलं तर ज्याचा ते उल्लेख करतात आहेत की राष्ट्रीयत्व म्हणजे काय. ही हॅज डिफाईन व्हॉट इज नॅशनॅलिटी. त्यांनी स्वतःच्या भाषणामध्ये नॅशनॅलिटी म्हणजे काय हे त्यांनी डिफाईन केलं आहे आणि ते त्यांचं वैयक्तिक मत नव्हतं तर त्यांनी रेफरन्स देताना अशोकापासून कौटिल्यापर्यंतचं सगळी उदाहरणं दिली. त्यांनी हेही सांगितलं देशाच्या लोकसभेच्या ह्याच्यावर जी आपली वेस आहे, एंट्रन्स आहे, त्याच्यावर जे कौटिल्याचं वाक्य आहे ते त्यांनी सांगितलं. राजाचा आनंद हा प्रजेच्या आनंदामध्ये आहे. राजा आता याच्यातनं काय घ्यायचं बौद्धिक ते त्यांनी घ्यावं, मला त्याच्याशी काय फारसं हे नाही. परंतु एवढं मात्र नक्की की या सगळ्या याच्यामधून त्यांनी देश म्हणजे काय होऊ शकतं, हा देश ज्याच्यावर एवढी आक्रमणं झाली तरीसुद्धा संस्कृतीने हे असलेला बलवान असलेला हा देश टिकेल. म्हणजे हा जो टेम्पररी फेज जो काय वाटतोय ज्याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे, मी नव्हे. आणि यांचा प्रॉब्लेम असा आहे त्यांना जो याचा म्हणजे विशेषतः भाजपवाला, मी अतुल भातखळकर वैयक्तिक म्हणत नाही, त्यांना आता राहुल गांधींना प्रत्येक ह्याच्यामध्ये आणावंच लागतं. राहुल गांधींची एकही प्रतिक्रिया नाही कशाच्याही बाबतीमध्ये, कोणाचीच, गांधी परिवाराची कोणाचीच प्रतिक्रिया नाही. काही लोकांनी दिल्यात ह्या खरं आहे, परंतु तिथे पण ठीक आहे काँग्रेसनं अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. काँग्रेस पक्ष ज्येष्ठ म्हणून प्रणव मुखर्जींचा इथं सन्मान करताना दिसला. पण कुठेतरी प्रणवदांच्या बाबतीमध्ये ज्यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिल्या त्यांनी विचार केला पाहिजे असं वाटतं. आजचं भाषण ऐकल्यानंतर 100% म्हणालो. पण असं आहे काही काही सिनियर पण आहेत त्याच्यामध्ये, त्यांना मी काहीतरी सांगणं हे योग्य नाही. पण ही गोष्ट खरी आहे, देशाचा विचार करता, देश आणि राष्ट्रीयत्व याचा विचार करता आपण कदाचित वेगळा विचार केला का हा प्रत्येकाने आत्मपरीक्षण करायला काहीच हरकत नाही. अगदी काहीच हरकत नाही. मुळात ही चर्चा ज्या अंगाने आपण करतोय ही सगळी राजकीय चर्चा होती असं मला वाटतं. मुळात आजचं जे त्यांचं भाषण आहे प्रणब मुखर्जींचं हे मुळातच एका अराजकीय मंचावर झालेलं भाषण आहे आणि देशातल्या समस्त जनतेला, कार्यकर्त्यांना त्यांनी उद्देशून भाषण केलेलं आहे. मला स्वामी विवेकानंदांचं एक कोट उद्धृत करायला आवडेल. सर्वधर्म परिषदेमधलं त्यांचं जे भाषण आहे त्यातला कोट आहे, जो धर्म समस्त जगाला सहिष्णुता आणि सर्वच मतांना मानणे या दोहोंची शिकवण निरंतर देत आला आहे, त्या धर्माचा प्रतिनिधी असल्याबद्दल मला गौरव वाटतो. अन्य मतावलंबित्वाविषयी केवळ टॉलरन्स नव्हे, केवळ सहिष्णुता नव्हे तर स्वीकार ही आमची या जगातील अन्य धर्मविचारांना सर्वथा वेगळा भाव असलेल्या भूमीचा मी प्रतिनिधी आहे. ही आमची शिकवण आहे, संस्कृतीची शिकवण आहे. आणि आजचं जे भाषण होतं प्रणब मुखर्जींनी केलेलं, मला असं वाटलं की संघ विचार आणि प्रणबजींनी जे विचार मांडले याच्यात प्रचंड साम्यस्थळं होती. भारत त्यांनी एक उल्लेख केला वसुधैव कुटुंबकम, हा भारतीय विचार आहे, हा संघही अनेकदा मांडत असतो. हा जो वसुधैव कुटुंबकमचा जो विचार आहे याच्यातून लोकशाही जगते आणि त्याच्यातून त्यांनी एक महत्त्वाचं हे केलं होतं, राष्ट्रीय सर्वोपरी. हे तर राष्ट्रीय सर्वोपरी आहे त्यांचं जे वाक्य आहे, या वाक्यात सगळं सार आहे आणि संघही हेच सांगतो की आपण
मला फक्त एकच कमेंट प्रणव करायची समर्थन नक्की करतील, पण सर्वधर्म समभाव हा राष्ट्रवाद आहे हे प्रणवदांनी आज सांगितलं. सर्वधर्म समभाव, मला त्याच्यातून सर्वधर्म समभाव हा जो एक आपण शब्द वापरतो, सेक्युलरिझम हे मराठी भाषांतर आहे. अनेकदा युरोपियन संदर्भातून आपण या शब्दाकडे बघतो. सर्वधर्म समभाव हा या भारतीय संस्कृतीचा मूलविचार नाही का हो? आम्हीच विचारतोय तुम्हाला. नाही, मला असं वाटतं इकडे उभा राहिला आणि ऐका, शस्त्रांचा नव्हे तर शास्त्रांचा, मी अडवत नसेल तर त्याचा अर्थ असा निघत नाही. नाही भाई, माझा ऐकून घ्या. शास्त्रांचा विचार जिकडे मांडला गेला, पद्धत जी आहे ना, वेळ अगदी थोडा जिकडे शस्त्रांचा उपयोग झाला, जिकडे शस्त्रांचा उपयोग झाला तिथे मात्र भारतीय संस्कृतीने विरोध केलाय. मला फक्त एवढंच सांगायचं आहे, ज्या राष्ट्रीयत्वाचं प्रणव इथे विचार मांडतात आहेत त्या राष्ट्रीयत्व मान्य असलेल्या RSSला ह्या राष्ट्राचा झेंडा स्वतःच्या ऑफिसवर हे करण्यासाठी इतकी वर्ष का लागली? दुसरं जास्त मला असं वाटतं की आहेच ना. अहो, पण तुम्ही राष्ट्रीयत्व जेव्हा म्हणताय, सर्वधर्म समभाव म्हणताय, युरोपियनची उदाहरणं देताय. तुमच्या देशातला, आपल्या देशाचं सांगा की आपल्या देशातलं राष्ट्रीयत्व काय, आपल्या देशातला सर्वधर्म समभाव काय. प्रणवजींनी सांगितलं, प्रणव मुखर्जींनी काय सांगितलं, मिझोराम पासून थेट केरळापर्यंत, हरियाणा पासून याच्यापासून आपल्या काश्मीर पासून थेट कन्याकुमारी पर्यंतच्या जेवढे ऑल इन्क्लुसिव्ह असा शब्द त्यांनी वापरला. त्यामुळे कन्व्हिनियंटली एखादा शब्द वापरायचा आणि तो आपल्याला हवा तसा अर्थ लावून घ्यायचा, हा RSSचा जुना सर्वधर्म समभावावरती जोरदार चर्चा इथं झाली. अतुल भातकर. नाही, मला असं वाटतं की प्रणव कुमार मुखर्जींनी जो आपल्या भाषणातून आज या ठिकाणी विचार मांडले, याच्यामध्ये त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जे वर्षानुवर्ष या देशामध्ये विचार मांडतोय त्या विचारांचंच एन्डॉर्समेंट त्यांनी केलंय. हे तर संघाचं म्हणणं होतं की 5000 वर्षाचा या देशाला इतिहास आहे, हे आज प्रणव मुखर्जींनी आपल्या भाषणात मांडलं. ज्या विचारसरणीचे विशेषतः हिंदी राष्ट्रवाद या देशामध्ये ज्यांनी मांडला ते अशी भूमिका मांडतायत की 15 ऑगस्ट 1947ला या भूभागावर एका नवीन राष्ट्राचा जन्म झाला, जो विचार आज प्रणव मुखर्जींनी मांडलेला नाहीये. विविधता में एकता, भारत की विशेषता हा विचार तर संघाने वर्षानुवर्ष मांडलाय. आणि म्हणून आपल्याला ऐकून कदाचित हे आश्चर्य वाटेल. मी आता या ठिकाणी एक उदाहरण देतो की गोळवलकर गुरुजींनी जे संघाचे द्वितीय सरसंघचालक होते, परवा त्यांची पुण्यतिथी झाली 5 तारखेला. त्या गोळवलकर गुरुजींनी 1972 साली दिल्लीच्या दीनदयाळ इन्स्टिट्यूटमध्ये भाषण देऊन समान नागरी कायद्याला विरोध केला होता. आणि त्यांची मूलभूत भूमिका ही होती की सामाजिक बदल हे अशा कायद्याच्या मार्गाने होत नाहीत. आणि या देशामध्ये जर का वेगवेगळ्या परंपरा असतील वेगवेगळ्या धर्मांमध्ये, तर त्या परंपरांचा आदर करून त्यांना मन वळवून आपण पुढे गेलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे माझा भाई जगतापांना थेट प्रश्न आहे की आज मुखर्जींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार हे या देशाचे थोर सुपुत्र आहेत असा अभिप्राय नोंदवलाय. या त्यांच्या अभिप्रायाशी काँग्रेस सहमत आहे किंवा नाही याचं त्यांनी उत्तर थेट द्यावं, म्हणजे काँग्रेसची भूमिका स्पष्ट आणि म्हणजे स्वच्छ कसली आडेवेडे न घेता थेट उत्तर देतो. डॉक्टर हेगडेवार हे मूळतः काँग्रेसचे सदस्यच होते. वैचारिक मतभेद जे काय होते त्या वैचारिक मतभेदामुळे त्यांनी आपली एक वेगळी चूल मांडली, परंतु त्याचा सन्मान गांधीजींपासून नेहरूंपासून सगळ्यांनी केला आणि आजही सुद्धा आम्ही त्यांच्या याचा सन्मान करतो. ठीक. आज आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपली, आपल्याला इथे थांबायचं आहे. पण आज प्रणवदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या कार्यक्रमाला गेले. या निमित्तानं 2 मोठी माणसं हे कशी वागतात याचं अप्रत्यक्षपणे दर्शन अशा मंडळींना झालं की ज्यांनी खरंच आपल्यापेक्षा फार मोठ्या व्यक्तींच्या वरती बोलताना नक्की विचार केला पाहिजे. आणि आपण या सगळ्यांच्या पेक्षा अभ्यासात किती कमी होत याचाही विचार केला पाहिजे. आजच्या दिवशी या दोन्ही माणसांनी अनेक लोकांना आपल्या या भाषणामधून प्रत्यक्षरित्या उत्तरं दिलेली आहेत. येत्या काळामध्ये याचे अनेक राजकीय अर्थ काढले जातील, इतरही अर्थ काढले जातील.
ते कसे काढले जातात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. पण आजचा दिवस गाजलाय आणि आजच्या दिवसाची इतिहासामध्ये नोंद होणार आहे. रोखोक करता आपण सर्व मान्यवरांनी वेळ दिलात. आपले आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.